तर तुमच्या पण भागात साथीआसराची परडी सोडण्याची पद्धत आहे का? तर याला काय काय साहित्य लागते, याची काय पूर्वतयारी करायची आणि ही परडी कशी सोडायची, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तर आमच्या कोल्हापूर भागात पंचगंगा नदीमुळे बहुतेक सगळ्यांच्याच घरात साथीआसराचं स्थान आहे आणि या साथीआसराची 3 वर्षातून परडी करण्याची पद्धत असते. काहींच्यात गोडी तर काहींच्यात खारी परडी करतात. तर मृणालीची आता प्रेग्नन्सी असल्यामुळे तिची गोडी परडी सोडायची होती. ही गोडी परडी सोडायची असल्यामुळे येथे आपल्याला टोटल 35 पोळ्या लागणार आहेत. मृणालीने एकीकडे 7 दिवे बनवून घेतले, तसेच 7 फळे आणि 7 मुटके हे तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने असे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. हे कणकेचे दिवे आपल्याला परडीमध्ये घालून सोडायचे आहेत. यामध्ये आता मृणाली वाती घालून घेत आहे. या आहेत माई, हे आम्हाला प्रत्येक वर्षी परडी भरून देतात आणि परडी कशी सोडायची ते सुद्धा सांगतात. तसेच तुमच्या घरी जर साथीआसराची देवी वगैरे बसवायची असेल तर ते सुद्धा त्या बसवून देतात. सगळ्यात आधी परडीमध्ये एक पत्रावळी घालून त्यामध्ये 7 पानांचे विडे करायचे आहेत. 2-2 पानांचे 7 विडे असे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि परडीमध्ये हे तुम्हाला ठेवून घ्यायचे आहेत. ही परडी तुम्हाला लोकलच्या दुकानात सहजपणे उपलब्ध होते. काय रे लागेल तुलाच मी काय सांगितलं तसं करायला आमच्या नाही गेले जरा हे घेऊ हात जोडा, डोकं टिकून पाया पडा. उठ उठ. त्यानंतर आपण ज्या 35 पोळ्या बनवून घेतल्या होत्या त्यामध्ये 5-5चे सेट करून घ्यायचे आहेत. असे 7 आपल्याला पोळीचे सेट बनवून घ्यायचे आहेत आणि ते परडीमध्ये गोलाकार ठेवून घ्यायचे आहेत. या पोळ्या आपल्याला मिडियम साईजच्या करायच्या आहेत. जास्त मोठ्याही करायच्या नाहीत आणि जास्त पुरीसारख्या बारक्याही करायच्या नाहीत. मिडियम केल्यामुळे तुमच्या त्या परडीमध्ये सहज त्या बसून जातात. आता या परडीच्या मध्यभागी आपल्याला 7 मुठी तांदळाचा शिजवलेला भात घालून घ्यायचा आहे. यावर 7 चमचे दही पण आपल्याला घालून घ्यायचं आहे. त्यानंतर परडीमध्ये एक न सोललेला नारळ आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि नंतर आपण जे 7 पानाचे विडे केले, 2-2 पानाचे 7 विडे केले ते आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. या 7 विड्यांच्या पानावर आपल्याला 7 लिंबू देखील ठेवून घ्यायचे आहेत. तसेच या पानांवर 7 केळी देखील आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. त्यानंतर नारळाला पौतं घालून घ्यायचं आहे. तसेच गजरा, हार, फुले हे देखील आपल्याला घालून घ्यायचं आहे. यानंतर काडीपिटीच्या काडीला काजळ लावून आपल्याला जी केळे आहेत ना त्यामध्ये 7 अशा काड्या उभ्या करून घ्यायच्या आहेत. तसेच जे फळे आणि मुटके आपण कणकेचे बनवलेले आहेत ते देखील येथे ठेवून घ्यायचे आहेत. तसेच भिजवलेली हरभरा डाळ ही सुद्धा या विड्यांवर ठेवून घ्यायची आहे. दुकानातून आपल्याला 7 खणाचा परडीपुडा घ्यायचा आहे. यामध्ये हे सर्व साहित्य तुम्हाला मिळून जाईल. हे सर्व साहित्य आपल्याला परडीमध्ये ठेवून घ्यायचं आहे. यामध्ये खारीक, खोबरे, बदाम, हळकुंड, सुपारी, काचेच्या हिरव्या बांगड्या हे सर्व साहित्य त्यामध्ये आपल्याला मिळून जातं. हे सर्व साहित्य आपल्याला त्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे. हे हळदी कुंकू बांधलेलं त्यातच असतात काय त्याला हळदी कुंकू माई नारळाला लावायचं त्यात हे जेव्हा दिवं ठेवायचं चालतं. चालते घाल इकडे कडे घालायचं असं कडे घाल एक इथं घाल इथं ज्यादा आणि आता इथं दिवं ठेवलं तर काम भागतं. घेऊन नारळ इथं देतील गेला काम टाके मग ही घेऊन देत आधी दिवं ठेवू काय मग ते जेव्हा पाजळायला ठेवा पहिला. ही ना दिवं ठेवू बसला. दिसते का बघा दिसायला आणि जरा कुंकू लावा मोठं. बघा एका बाजूला आपल्याला झुटिंगचा नैवेद्य भरावा लागतो. त्यामध्ये एक भाकरी, त्यावर भात, दही, गुळ खोबऱ्याची वाटी, त्याच्यानंतर केळ, लिंबू, चिलीम अशा पद्धतीने आपल्याला सेपरेट एक झुटिंगचा नैवेद्य भरावा लागतो. यावर आता आपल्याला चिरमुरी फुटाणे घालून घ्यायचे आहेत आणि एक नारळ सुद्धा ठेवून घ्यायचा आहे. हा नैवेद्य आपल्याला परडीपासून सेपरेट ठेवायचा आहे.
हा झुटिंगचा नैवेद्य नदीपाशी कसा सोडायचा हे देखील शेवटी आपल्याला दाखवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यानंतर आता आपल्याला 7 उदबत्त्या लावून घ्यायच्या आहेत आणि ह्या उदबत्त्या जी आपण केळे ठेवलेले आहेत त्यामध्ये असे रोवून घ्यायचे आहेत. तसेच आपण जे दिवे पाजळलेले आहेत, म्हणजे आपण जे 7 कणकेचे दिवे केलेले आहेत त्यामध्ये आपल्याला एक दिवा मोठा करायचा आहे आणि हे 7ही दिवे आपल्याला लावून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपली परडी भरून झाली की 7 सुवासिनींनी येऊन या परडीला हळदी कुंकू लावून घ्यायचं असतं. परडी भरून झाल्यावर सगळ्यांनी परडी पुजून घेतली आणि त्यानंतर माईने अंगात शिवकळा घेतल्या. पाया पडा सगळी आणि मान्य झाले का विचारा. माझा सगळा चांगला केला सर्व सगळंच आपलं व्यवस्थित झेंडा लागला. इकडं ऊन तिथं परडी भरल्या का नाही त्याच्यावर नाही का. तर मृणालीची परडी केल्यामुळे मृणालीवरून ही 7 वेळा परडी उतरून घेतली. तर तुम्ही म्हणाल तुम्ही दोघेही इंजिनियर, यावर कसा विश्वास ठेवता? तर तुम्हाला म्हणून सांगतो, ज्या आपल्या रूढी परंपरा आहेत त्या उगाच दिलेल्या नाहीत. पूर्वापार चालत आलेल्या ह्या परंपरा आपण पुढे जोपासल्याच पाहिजेत आणि काहीतरी शास्त्र असल्याशिवाय आपल्या पूर्वजांनी त्या चालू केलेल्या नाही आहेत. आणि तसंही आता नदीला पूर आल्यामुळे भरपूर मासे यामध्ये असतात आणि त्या माशांना खाद्य म्हणून ह्या पोळ्या आपल्याला त्यांना अर्पण केल्या असं आपण म्हणू एखाद्या वेळी. तर आता आपल्याला ही परडी घेऊन नदीवर जायचं आहे आणि नदीवर कशी परडी सोडायची हे आपण शेवटी पाहून घेऊया. त्या गवतात तटणार नाही तर जरा पुढे जाता येते का शिस्ती पाणी टाकल. ते काय परत तिकडं फिरते फक्त डांबाला तटल म्हणून म्हणत होतं. तटले नाही जाणार किती तिकडे गेली. परडी सोडून झाल्यावर आपल्याला झोटिंगचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला एका नदीच्या तीरावर खड्डा खणून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हा नैवेद्य ठेवून तो परत मुजवून घ्यायचा आहे. ते नैवेद्य तिथं ठेवशील नाही का असू दे. अशा प्रकारे कोल्हापूर भागात दर 3 वर्षांनी ही 7 यात्राची परडी सोडली जाते. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा. अशाच गावाकडच्या प्रथा आणि पद्धती पाहण्यासाठी तुम्ही प्रफुल्ल मृणाली व्लॉग ह्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या.